त्यानंतर ही जी परिसंवादाची जी मालिका आहे ही नागपूरवरून सुरू झाली होती. नागपूरचे ॲडव्होकेट अनिरुद्धजी फुलमाळी यांनी या परिसंवादामध्ये आपलं पहिलं पुष्प गुंफलं होतं. या मालिकेमध्ये ही सर्व महाराष्ट्रभर फिरून ही जी वक्ते मंडळी आहेत ती आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊनही आज अध्यक्षीय भाषणाच्या पूर्वी या सर्व समन्वय समितीने ठरवलं होतं की आपला जास्तीत जास्त वेळ आदरणीय देवीदासजी घोडेस्वार सर यांच्यासाठी वाचवावा आणि मी यानंतर आपले अतिशय महत्त्वपूर्ण विचार व्यक्त करण्यासाठी आदरणीय प्राध्यापक देवीदासजी घोडेस्वार सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत या विषयावर व्यक्त करावं. आदरणीय घोडेस्वार सर. विशेषाधिकार प्राप्त व्यक्ती नाही, त्यामुळे मी त्या विशेषाधिकाराचा काही फार उपयोग करणार नाही, पण तरी मी आपलं मत मांडतो. एक चिठ्ठी आलेली आहे माझ्याकडेच का आली मला माहीत नाही. जर जात महार अशी नोंद जनगणना रजिस्टरमध्ये करायला सांगितली तर प्रगणक स्वतः धर्माच्या रकान्यात हिंदू लिहितात, बौद्ध धर्म नाही, यावर आपण पर्याय सुचवावा. माझ्या मते सिंपल पर्याय आहे. आपण सर्व सुशिक्षित आहोत, आपल्या समोर ते रकाने भरले जावेत. एखादा रकाना रिकामा ठेवला जात असेल तर त्याला आपण नील किंवा रेषा मारायला सांगावी आणि त्याची आपल्याकडे स्मार्टफोन आहे, त्याची आपण फोटो काढून ठेवावी. एवढा मला वाटतं पर्याय. कारण आपण काय लिहावं हा माझा अधिकार आहे, मी काय लिहावं हा माझा अधिकार आहे आणि तो अधिकार सुरक्षित राहावा यासाठी एवढं करता येईल. दुसऱ्या मांडण्याच्या आधी मी 2-3 गोष्टी सांगू इच्छितो. एक तर या ठिकाणी उत्तराखंड संबंधाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला, त्या संबंधी 1 मिनिट मी सांगतो. तो निर्णय काय म्हणतो की अनुच्छेद 16(4) आणि अनुच्छेद 16(4) हा मूलभूत हक्क नाही, ती एनेबलिंग प्रोव्हिजन आहे. हे पहिलं वाक्य आहे. एनेबलिंग प्रोव्हिजन असल्यामुळे राज्य सरकारने आरक्षण दिलंच पाहिजे अशी मागणी करता येत नाही. हे नंबर 2 आहे. म्हणजे याचा अर्थ आरक्षण द्यावं की देऊ नये हे राज्य सरकारचं डिस्क्रिशन असेल, स्वेच्छा निर्णय असेल, ही नंतरची बाब आहे. त्यानंतर चौथी बाब अशी की जर राज्य सरकारने आरक्षण देतो म्हटलं तर त्यासाठी माहिती आणि आकडेवारी गोळा करून ती न्यायालयात अपर्याप्त प्रतिनिधित्व आहे म्हणून आरक्षण देतो हे प्रस्थापित करावं लागेल. आणि आरक्षण द्यायचं नाही तर काहीही प्रस्थापित करण्याची गरज नाही, असा तो निर्णय आहे. आणि मी अशोक भाऊंना आताच एक माझा दीर्घलेख दिलेला आहे, याच्यावर मी एक लेख लिहिलेला आहे आणि त्या लेखामध्ये संविधान सभेपासून तर आतापर्यंत ज्या काही चर्चा झाल्या संविधान वगैरे त्या आधारावर अनुच्छेद 16(4) कारण त्यावेळी 4क नव्हता, 4क नंतर ॲड झाला, 16(4) मूलभूत हक्क कसा आहे ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशोक भाऊंना माझी विनंती आहे की जर शक्य असेल तर ते आर्टिकल छापावं, त्यावर व्यापक चर्चा झाली पाहिजे. बजेटचाही उल्लेख झाला म्हणून सांगतो की आम्ही धम्मघोष जेव्हापासून चालवतो आहोत 2007 पासून, तेव्हा सातत्याने केंद्रीय अर्थसंकल्पाची आंबेडकरी समाजाच्या दृष्टिकोनातून चर्चा करतो, विवरण मांडतो. याही वेळी 16 तारखेला आमचा धम्मघोषचा अंक प्रकाशित झालेला आहे. त्या अंकामध्ये बजेटवर चर्चा आलेली आहे आणि आंबेडकरी समाजाच्या दृष्टिकोनातून काही मुद्दे वेगळ्या पद्धतीने मांडले. त्यामध्ये 2007 पासून आतापर्यंत अनुसूचित जातीसाठी जी तरतूद करण्यात येत होती ती स्वतंत्र तरतूद होती. यावेळी मात्र अनुसूचित जाती आणि ओबीसींना क्लब करण्यात आलेला आहे. जी तरतूद आहे ती यावेळच्या बजेटमध्ये अनुसूचित जाती आणि ओबीसी मिळून माझ्या माहितीप्रमाणे जर आठवत असेल बरोबर तर 88,000 कोटीची तरतूद करण्यात आली पहिल्यांदा. आणि याची सर्वांनी दखल घ्यावी, कारण अनुसूचित जाती वेगळा प्रवर्ग आहे, ओबीसी वेगळा प्रवर्ग आहे आणि दोघांनाही स्वतंत्र तरतूद असावी, एकत्र पहिल्यांदा करण्यात आलेलं आहे. तिसरं असं की काय लिहिल्याने
या बजेटच्या तरतुदीवर काय प्रभाव होईल हे या स्टेजवरून बोललं गेलेलं आहे. सतत दिसतं की बजेटमध्ये अनुसूचित जातीसाठी जे प्रावधान आहे ते सातत्याने कमी होत आहे आणि त्यामुळे काय लिहिल्याने बजेटवर फार काही प्रभाव पडेल असं मला वाटत नाही. परंतु आरक्षण हे सर्व्हिसेसमध्ये आणि शिष्यवृत्ती आणि प्रवेश शिक्षणामध्ये यावर बजेटचा काही प्रभाव पडत नाही. कारण ज्या लोकसंख्येच्या आधारावर जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण तेवढंच राहील, बजेटशी त्याचा काही संबंध नाही. ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. मी या विषयावर कोणतंही फर्म मत व्यक्त करण्याच्या स्थितीत नाही. कधीकधी बाबासाहेब वाचत असतो तर दोन प्रसंग असे होते की ज्यावेळी बाबासाहेबांनी त्या विषयावर आपलं मत नाही व्यक्त केलं, लोकांनी निष्कर्ष काढले की बाबासाहेबांना असं अभिप्रेत होतं. पहिला प्रसंग असा होता की संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार संसदेला असावा की सर्वोच्च न्यायालयाला असावा. बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये दोन्ही पक्ष मांडले, दोन्हींचे प्रॉस अँड कॉन्स, फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हे सांगितलं आणि संविधान सभेला सांगितलं की तुम्ही निर्णय घ्यावा. आणि संविधान सभेने सर्वोच्च न्यायालयाला अधिकार दिलेत की सर्वोच्च न्यायालयाने संविधानाचा अर्थ लावावा. दुसरा प्रसंग आहे थॉट्स ऑन पाकिस्तान. पाकिस्तान निर्माण झालं तर काय होऊ शकतं आणि नाही निर्माण झालं तर काय होऊ शकतं हे बाबासाहेबांनी त्या पुस्तकात मांडलेलं आहे. पाकिस्तान निर्माण करा असंही नाही म्हटलं, निर्माण करू नका असंही नाही म्हटलं. गांधींनी आपल्या पद्धतीने अर्थ लावला, चीनाने आपल्या पद्धतीने अर्थ लावला आणि जेव्हा पाकिस्तान निर्मितीची चर्चा सुरू होती तेव्हा असं बोललं जातं की दोघांजवळही थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक होतं, रेफरन्स करतात. त्यामुळे या विषयावर मी काही स्पष्टपणे मत मांडणार नाही. मागच्या वर्षी एका अशा क्लोज मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं होतं, अशोक भवनीच आयोजन केलेलं होतं आणि ती मीटिंग यावर संपलेली होती की यावर अधिक विचारविनिमयाची आवश्यकता आहे. कारण काय, कोणताही निर्णय घेतला, कोणताही घ्या, तर त्यामध्ये रिस्क आहे. कोणताही निर्णय घ्या, तुम्ही बौद्ध लिहायचा निर्णय घ्या किंवा बौद्ध आणि महार लिहायचा निर्णय घ्या, कोणताही निर्णय घेतला तर त्यामध्ये रिस्क आहे. आणि मग कोणताही निर्णय घेतल्यावर त्यामध्ये रिस्क इन्व्हॉल्व असेल तर व्यक्ती आणि समाजाच्या दृष्टीने कमी रिस्क असलेला निर्णय घेण्याची संभावना आहे काय, एवढा पर्याय आपल्याकडे आहे. रिस्क आहेच, कमी रिस्क घेण्याची संभावना आहे काय हा पर्याय आहे. आणि हा समाजाच्या वर्तमान पिढीचाच नाही तर भावी पिढ्यांचाही प्रश्न असल्यामुळे ठामपणे सध्या मत व्यक्त करता येणार नाही असं मला वाटतं. माझी अडचण अशी आहे की माझ्या पूर्वीचे जे काही वक्ते बोलून गेलेत त्यांनी या विषयावर एकच विषय असल्यामुळे जवळपास सगळी मतं मांडलेली आहेत. त्यामुळे माझ्यासाठी नवीन काही आहे काय असं मला वाटत नाही. सध्याच्या स्थितीमध्ये जनगणनेसंबंधी प्रश्न उपस्थित होतो. CAA, NPR आणि NCR हा जो गोंधळ सुरू आहे आणि त्यामुळे देशात NPR राबवला जाईल की जाणार नाही याविषयी गोंधळ आहे. 2008 साली NPR आलेला होता आणि त्याच्यानंतर 2011ला जनगणना झाली आणि NPRचा उद्देश जनगणनेला पूरक माहिती एकत्र करावी यासाठी होता आणि ती माहिती गोळा केली गेली. आताही सरकार त्याच उद्देशाने NPR आणू इच्छितं, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. आक्षेप असा आहे की 2008मध्ये जी प्रश्नावली होती आणि आता जी प्रश्नावली आहे यामध्ये भिन्नता आहे आणि त्यामुळे भाजप शासित नसलेली राज्य त्याला इम्प्लिमेंट करू इच्छित नाहीत. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रश्न आक्षेपार्ह आहेत, हे काढून टाका. सरकार म्हणतं की ऑप्शनल आहेत, काढायला तयार नाही. हे काय प्रश्न ऑप्शनल आहेत, उत्तर द्यायचे असेल तर द्या, नसेल द्यायचं देणार नाही. OBCचंही एक आंदोलन सुरू आहे
की जातीचा कॉलम असावा, त्यामुळे आमची जात काय हे कळेल आणि आम्ही किती आहोत हेही कळेल. अशा परिस्थितीमध्ये 2021ची जनगणना येणार आहे. काय होईल, नवीन काही आलेलं आहे का त्याच्यामध्ये मला माहीत नाही. सरकारचे रिस्पॉन्सेस कसे असतील. महाराष्ट्र सरकार म्हणतं की NPR आम्ही लागू करू, NCRही लागू करू, CAA मान्य आहे असं महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री म्हणतात. आता ही सरकारची भूमिका आहे की नाही माहीत नाही. दुसरीकडे NCP आणि काँग्रेस म्हणतं की आम्हाला हे काही नको, काय होईल माहीत नाही, पुढे पाहू. जनगणनेत काय लिहावं, ही 6वी जनगणना आहे 1956च्या नंतरची. गेल्या 60 वर्षात आपण हा निर्णय घेऊ शकलो नाही. दरवेळी निवडणूक जनगणना आली की चर्चा होते. 2011च्या वेळी नागपूरमध्ये बऱ्याचशा चर्चा झाल्यात, बरीचशी चर्चासत्रं आयोजित झालीत, आपली आपली मतं व्यक्त केली गेली, काय हवं हे बोललं गेलं, पण निर्णय झाला नाही. आम्हाला मनापासून वाटतं की आम्ही बौद्धली आहोत. आम्हाला मनापासून वाटतं की आम्ही बौद्धली आहोत. त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 1956 साली बौद्ध दिला आणि आम्ही जातीच्या बंधनातून मुक्त झालो. आणि मग त्या निर्णयाशी प्रामाणिक राहावयाचं असेल तर आम्हाला बौद्ध लिहावं लागेल. अन्य काहीही लिहिलं तर आम्ही त्या निर्णयाशी प्रामाणिक नाही असा अर्थ होतो. जर बौद्ध लिहिलं तर सवलती मिळणार नाहीत, आजही मिळणार नाहीत आणि उद्याही मिळण्याची शक्यता नाही. मी असं का म्हणतो, कारण संविधान सभा डिबेट्समध्ये धर्माच्या आधारावर कोणालाही सवलती दिल्या जाणार नाहीत हे ठामपणे प्रस्थापित करण्यात आलेलं आहे, मग तो कोणताही धर्म असो. आणि इथे मी उल्लेख करू इच्छितो, शिखांना सवलती देण्यात आल्या. उल्लेख केलेला आहे, मी डिबेट्सचा उल्लेख करतो. जेव्हा शिखांनी आम्हालाही आमच्यापैकी काही लोकांना अनुसूचित जातीच्या सवलती द्याव्यात असा मुद्दा मांडला, कारण या अल्पसंख्याकांना आणि या अनुसूचित जाती जनजातींना सवलती देण्यासाठी विशेष परामर्शदाता समिती नियुक्त करण्यात आलेली होती. त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल अध्यक्ष होते. बाबासाहेब त्या समितीमध्ये एक सदस्य होते. 52 सदस्यांची ही समिती होती. सहज माहिती म्हणून सांगतो. आणि मग त्या समितीमध्ये 52मध्ये अनुसूचित जातीचे किंवा तत्कालीन अस्पृश्य म्हणा 7 सदस्य होते, इन्क्लुडिंग बाबासाहेब. कोणीतरी प्रश्न उपस्थित केला की 52मध्ये आम्ही 7च का, तर आम्हाला अधिक प्रतिनिधित्व व्हावं. तर गोविंद वल्लभ पंतच्या प्रस्तावावर ही समिती नियुक्त करण्यात आलेल्यामुळे गोविंद वल्लभ पंतनी म्हटलं, एकटा डॉक्टर आंबेडकर तर 12 लोकांच्या बरोबर आहे, तुम्हाला अधिक कशाला प्रतिनिधित्व पाहिजे. हे नोंदवलेलं आहे डिबेट्समध्ये, ते मी तुम्हाला सांगतो. आणि मग तिथे चर्चा झाल्यात आणि शिखांनी आग्रह केला की आमच्या धर्मातील 4 जातींना सिकलीगर, रामदासी, कबीरपंथी आणि मजहबी या 4 जातींना अनुसूचित जातीत समाविष्ट करून त्यांच्या सवलती द्याव्यात. याला अनुसूचित जातीने विरोध केला की आमच्यात वाटेकरी नको. त्यांना समजवण्यात आलं नंतर, परंतु सरदार वल्लभभाई पटेलचा याला विरोध होता. त्यांचं म्हणणं असं होतं त्यांना की तुम्ही लोक शीख धर्माचा जागतिक स्तरावर अपमान करतात की शीख धर्मात जाती आहे ते सांगून. विरोध कशा करता होता, सरदार सवलती देण्याला विरोध नव्हता. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही या धर्माचा अपमान करतात, कारण या धर्मात जाती नाहीत अशी जगात या धर्माची प्रतिमा आहे. परंतु त्यांचा आग्रह होता आणि त्यामुळे या 4 जातींना अनुसूचित जातीच्या सवलती शीख आणि मजहबी, शीख आणि सिकलीगर, शीख आणि रामदासी, आणि म्हणून त्याच आधारावर बुद्ध आणि
आधार तो आहे, आधार तो आहे. आणि त्याच आधारावर बुद्ध आणि मग हा आणि काढून टाकला तर बौद्धांना सवलती मिळण्याची शक्यता आज नाही, भविष्यात धर्म म्हणून नाही असं मला वाटतं. कारण ते संविधान सभेत जे काही ठरलेलं आहे कोणत्याही धर्माला नाही. आपल्यापैकी किती लोकांना माहीत आहे, मी वारंवार सांगतो आहे की मुस्लिम धर्मातही जाती आहेत, ख्रिश्चन धर्मातही जाती आहेत आणि त्या अनुसूचित पूर्वाश्रमीचे अस्पृश्य असल्यामुळे जे आता मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, त्यांचाही समावेश अनुसूचित जातीत करण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात केस पेंडिंग आहे. अशीच शिफारस रंगराज मिश्र समितीनेही केलेली होती, ती केस पेंडिंग आहे. आणि त्या रंगराज मिश्राच्या त्या अहवालामध्ये सचिवाने मत नोंदवलं होतं की अस्पृश्य म्हणून यांच्यावर कधीही अन्याय अत्याचार झालेले नाहीत. ज्यांचा धर्म यांना कसा वागवतो आम्हाला माहीत नाहीत, परंतु अस्पृश्य म्हणून यांच्यावर कधीही अन्याय अत्याचार झालेले नाहीत, त्यामुळे यांना अनुसूचित जातीत समाविष्ट करू नये. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. दुसरं आहे हिंदू आणि महार, साधं सोपं समीकरण आहे. आजही जर आम्ही सातत्याने सांगतो की बाहेर बुद्ध आहे आणि घरात गणपती आहे, मग ते जनगणनेत हिंदू आणि महार लिहित नसतील, कशाला सांगावं, काय सांगावं? जनगणनेत आपण काय लिहितो ही माहिती गुप्त असते. नंबर 1, ही माहिती गुप्त असते आणि सरकारसुद्धा या माहितीचा उपयोग जो रिस्पॉन्डंट आहे, ज्याने ती माहिती पुरवलेली आहे, त्या व्यक्तीच्या विरोधात करू शकत नाही, त्या व्यक्तीच्या हिताविरोधात. हा जनगणनेचा कायदा आहे. बरोबर आहे सर? बरोबर आहे. काय कायदा आहे की जनगणनेमध्ये मी दिलेली माहिती त्याचं सर्टिफाय करायची गरज नाही. माझा धर्म कोणता आहे, मी बौद्ध लिहिलं तर कोणी मला सर्टिफिकेट मागणार नाही, हिंदू लिहिलं तर कोणी मला सर्टिफिकेट मागणार नाही, जात लिहिली तर कोणी मला सर्टिफिकेट मागणार नाही. कारण ती माहिती अन्य कुठेही उपयोगात येत नाही. जनरल स्टॅटिस्टिक्स जेव्हा तयार होते त्याकरता त्या माहितीचा उपयोग होतो. व्यक्तीच्या विरोधात ती माहिती कधीही वापरली जात नाही. त्यामुळे कोणी सर्टिफिकेट मागत नाही. त्यामुळे बौद्ध झालेले किंवा बौद्ध झालेले आहेत असं म्हणणारे हिंदू महार लिहितच नसतील किंवा हिंदू महार लिहितच नसतील असं काही मानण्याचं कारण नाही. असाही पुष्कळ मोठा समुदाय आहे आणि मी त्यांना दोष देणार नाही. कदाचित त्यांची ती गरज असेल. तिसरं आहे आपल्या केसेस आहेत. कारण मी ज्या सर्टिफिकेट्स पाहिल्यात सब्जेक्ट टू करेक्शन, मी ज्या सर्टिफिकेट्स पाहिल्यात शेड्यूल कास्ट कन्व्हर्टेड टू बुद्धिझम अशा सर्टिफिकेट आहेत. बरोबर आहे सर? हां आहे, बरोबर आहे. शेड्यूल कास्ट कन्व्हर्टेड टू बुद्धिझम आणि त्यांना फॅसिलिटीज मिळतात. या सर्टिफिकेटच्या आधारावर त्यांना फॅसिलिटीज मिळतात. म्हणजे मग आपल्यापुढे पर्याय किती? पहिला पर्याय बौद्ध लिहिणं, त्याच्यात सांगितलं मी रिस्क काय आहे. दुसरा पर्याय हिंदू महार, साधं सोपं आहे, बाहेर मी बौद्ध आहे आणि जनगणनेमध्ये हिंदू महार असलो किंवा सर्टिफिकेटवर हिंदू महार असलो तरी समाजात माझ्या स्टेटसवर काही परिणाम होत नसेल तर सध्या मला त्याची गरज नाही ना. हा प्रश्न असे आहेत, कॉम्प्लिकेटेड आहेत. सध्या जर माझ्या स्टेटसवर मी काय सर्टिफिकेट पाहायला जाणार आहे, मी काही कोणाचं सर्टिफिकेट पाहायला जाणार नाही, त्यामुळे असा काही परिणाम होत नाही. आणि तिसरा प्रश्न जसं सांगितलं की बौद्ध कन्व्हर्टेड टू बुद्धिझम, शेड्यूल कास्ट कन्व्हर्टेड टू बुद्धिझम, याच्यात अडचण काय आहे? याच्यात 2 अडचणी आहेत. म्हणजे जसं म्हटलं प्रॉस अँड कॉन्स. पहिली अडचण तर अशी की ज्या उद्देशाने आपण धर्म स्वीकारला त्या उद्देशाला जातीचा उल्लेख बाधक ठरतो, कारण अजूनही आम्ही जात सोडली नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि दुसरं, इंटरनॅशनल बुद्धिस्ट फ्रॅटर्निटीमध्ये हा मुद्दा मांडायला पाहिजे. इंटरनॅशनल बुद्धिस्ट फ्रॅटर्निटीमध्ये आता श्रीलंकेचे बौद्ध, थायलंडचे बौद्ध, भारताचे बौद्ध, पण भारताचे बौद्ध 56 पूर्वीचे आणि 56 नंतरचे असंही विभाजन होण्याची शक्यता
आहे, कारण हे स्पेशल स्टेटस होईल. आणि जर विभाजन झालं, असे जर डेसिग्नेट केलं गेलं, तर मग एक इंटरनॅशनल बुद्धिस्ट फ्रॅटर्निटी ज्याला आपण म्हणतो ती प्रस्थापित होण्याची शक्यता दुरावते. तर या अशा प्रकारच्या दोन्ही बाबीमध्ये अडचणी आहेत. बौद्ध झालं तर अनुसूचित जातीचं आरक्षण मिळणारच नाही, तुम्हाला मी सांगितलं आज नाही आणि उद्याही मला ती शक्यता वाटत नाही. कदाचित धार्मिक अल्पसंख्याक म्हणून ज्या आधारावर काही सवलती मिळण्याची शक्यता असते, या सवलती किंवा आरक्षण म्हणून, सवलती म्हणणार नाही त्याला, आरक्षण आणि संरक्षण आणि धम्म, यामुळे या आधारावर मला असं वाटतं की आपल्या समाजात 3 क्लासेस, 3 कॅटेगरीज फॉर्म झालेल्या आहेत. एक कॅटेगरी आहे पॉलिटिशियन्सची, एक कॅटेगरी आहे पॉलिटिशियन्सची. आता त्यांना हा प्रश्न कोण विचारेल मला माहीत नाही, कारण धर्मांतर करण्यापूर्वी बाबासाहेब आणि दादासाहेब गायकवाडांचा पत्रव्यवहार जर आपण तपासून पाहिला तर त्या पत्रव्यवहारात 1957ची निवडणूक नजरेपुढे ठेवून पॉलिटिशियन्सनी आत्ताच धर्मांतर करू नये असं सुचवलेलं आहे. का? कारण धर्मांतर केलं तर आरक्षण जाईल आणि 57ची निवडणूक लढवता येणार नाही. पत्रव्यवहार उपलब्ध आहे. बाबासाहेबांनी म्हटलं तुमचं आरक्षण खड्ड्यात गेलं तरी चालेल, माझ्याबरोबर यायचं असेल तर या, यायचं नसेल तर मी एकटा जाईन, मला सध्या धर्मांतर करावयाचं आहे. नाईलाज म्हणून ओढत आलेले लोक आज जेव्हा राखीव जागेवर उभे राहतात तेव्हा काय लिहितात? या क्लासशी कसं डील करणार? या क्लासशी कसं डील करणार? आज राखीव जागेवर जे उभे राहतात, आहे की नाही हा क्लास? आणि हा मोठा क्लास आहे, दुर्लक्ष करण्यासारखा क्लास नाही आहे हा. आणि आजही ते जे काही लिहित असतील त्याची चौकशी न करता ते सर्व धर्माच्या मंचावर बुद्धाचे प्रतिनिधी म्हणून जातात आणि आपल्या मंचावर तर अधिकाराने येतात. का? काय म्हणतो मी? सर्वच धर्माच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये बौद्ध म्हणून जातात, नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये जातात, सर्व धर्माच्या परिषदेमध्ये जातात आणि आपल्या मंचावर हक्काने येतात. बाबासाहेबांना वंदना करतात, बुद्धाला वंदना करतात, सगळं काही करतात. तुमच्यापेक्षा अधिक प्रामाणिक असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु इलेक्शनचा फॉर्म भरताना काय लिहितात मला नाही माहीत. हां नाही, जे काही लिहितं असेल, कारण चॅलेंज केलं कोणी तर. आता त्या एका महाराजाचं पार्लमेंटचं इलेक्शन चॅलेंज झालंच की नाही? एका महाराजाचं झालंच की नाही चॅलेंज? कोणता तरी सोलापूर कोल्हापूर तिकडचा जो आहे, काय नाव त्यांचं, सिद्धेश्वर काहीतरी महाराज आहेत, त्यांनी फोटो SCचं सर्टिफिकेट दिलं म्हणून चॅलेंज झालं इलेक्शन. आता कोण विचारणार यांना? हा झाला एक क्लास. आणखीन 2 क्लास आहेत. एक वर्ग असा आहे या समाजामध्ये की 1950 पासून आरक्षणाच्या सवलती प्राप्त झाल्यानंतरही त्यांच्या पहिल्या पिढीला अजूनही आरक्षणाचे लाभ नाही मिळालेत. आणि हा समाज मोठा आहे की नाही आहे? त्याचवेळी या समाजात 3 पिढ्यापासून आरक्षणाचे लाभ घेणारे लोक आहेत. बरोबर आहे का अशोक भाऊ? त्याचवेळी या समाजात 3 पिढ्यांपासून आरक्षणाचे लाभ घेणारे लोक आहेत. आणि आणि अशा स्थितीमध्ये आरक्षणाचे लाभ घेणारे 3 पिढ्यापासूनचे लोक आजही बौद्ध लिहून आरक्षण सोडायला तयार नसतील, रिस्क घ्यायला तयार नसतील, रिस्क म्हणतो मी, तर ज्यांना लाभ मिळाले नाहीत त्यांना आपण काय सांगणार? माझे प्रश्न समजून घ्या तुम्ही. हे सोपं आहे की तुम्ही अमुक लिहा तमुक लिहा, परंतु हे समाजातलं वास्तव आहे ना. समाजातलं वास्तव हे आहे की ज्यांना अजूनही लाभ मिळाले नाहीत त्यांना तुम्ही काय सांगणार? ज्यांना लाभ मिळाले
त्यांच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न नाही. त्यांच्यासाठी आपलं वर्तमान आणि आपल्या भावी पिढ्यांना अधिक कसं मिळेल हा प्रश्न आहे. आणि ज्यांना लाभच मिळाले नाहीत त्यांना जिवंत कसं राहावं, अस्तित्व कसं सुरक्षित राहील हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. आणि या अस्तित्वाच्या संघर्षात समाज म्हणून आणि धर्म म्हणून किंवा धम्म म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत काय, माझा प्रश्न आहे. धम्माची संमेलनं होतात, कोट्यावधी रुपये खर्च होतात, कोट्यावधी रुपये खर्च होतात, परंतु जेव्हा त्या माणसाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं तेव्हा त्या माणसाच्या अस्तित्वासाठी त्याच्या पाठीशी आपण उभं राहण्यास तयार आहोत काय, आणि जर तयार नसू तर त्यांना काय समजवून सांगणार. प्रॅक्टिकली मला जर सजेशन द्यायचं असेल तर मी असं म्हणेन की ज्यांनी 3 पिढ्या लाभ घेतलेत त्यांनी घोषित करावं की येत्या जनगणनेमध्ये आम्ही बौद्ध लिहिणार आणि समाजाला एक आदर्श घालून द्यावा. आणि अशोक भाऊंनी केवळ अशाच लोकांचा सत्कार आयोजित करावा. 2011च्या जनगणनेनंतर अशोक भाऊंनी केवळ त्यांचाच अशाच लोकांचा सत्कार आयोजित करावा. किमान बौद्ध लिहिण्याची प्रक्रिया सुरू होईल. ते रोल मॉडेल आहेत. बाकी सामान्य माणसाला माझी समजवून सांगण्याची क्षमता नाही. ज्याला अजूनही लाभ मिळाले नाहीत त्याला समजवून सांगण्याची क्षमता नाही. आणि मग राहिला जो लाभापासून वंचित असलेला वर्ग त्याला मी सांगेन की तू किमान पहिली पायरी म्हणून हिंदू न लिहिता बौद्ध लिही आणि लाभ लिही. बौद्ध लिही. शक्य असेल तर हे डिस्क्लोज होणार नाही, हा तुझा हक्क आहे, त्याचा दुरुपयोग होणार नाही. जनगणनेमध्ये तू बुद्ध लिहावं, पण तू लाभार्जनासाठी आरक्षणाच्या लाभासाठी तुला जे सर्टिफिकेट पाहिजे तू त्याचा उपयोग कर. पण तू जनगणनेमध्ये तुला बौद्ध लिहिलं तर तुझ्या आरक्षणावर काहीही परिणाम होणार नाही, कारण ती माहिती त्याच्या विरोधात वापरली जात नाही, जाऊ शकत नाही. हा कायदा आहे. आणि त्यातही तुला जर रिस्क असेल तर मग शेड्यूल कास्ट कन्व्हर्टेड टू बुद्धिझमचं सर्टिफिकेट वापर आणि तूही 2-3 पिढ्या लाभ घे. आणि जेव्हा तुला असं वाटलं की आता संतुष्ट आहे तेव्हा तू बुद्ध लिहावं. अशी ही परिस्थिती आहे. म्हणून मी कोणालाही काहीही सजेशन देण्याच्या स्थितीत नाही. हा विषय गंभीर आहे, दूरगामी परिणाम करणारा आहे. म्हणून मी अशोक भाऊला त्याही वेळी विनंती केली होती, याही वेळी विनंती करेन की यावर गंभीरतेने चर्चा व्हावी. परंतु चर्चा त्या लोकांची व्हावी की त्या चर्चेत बहुमताने झालेला निर्णय मान्य करून त्यावर अंमल करण्याची ज्यांची तयारी आहे त्यांची चर्चा. विनाकारण बोलण्यासाठी आणि मतप्रदर्शनासाठी तुम्ही असं करावं हे सांगण्याचा मला काय अधिकार आहे? अधिकार केव्हा मिळेल? जेव्हा मी ते करेन मग मी तुम्हाला सांगू शकतो. आज मी त्या स्थितीत नाही. फक्त एवढंच म्हणेन की काहीही निर्णय घेतला तर रिस्क आहे. ती रिस्क व्यक्ती आणि समाज म्हणून आपण घेण्याची तयारी केलेली आहे का, किंवा त्यासाठी तयार आहोत का, या रिस्क संबंधी गंभीरतेने विचाराची आवश्यकता आहे. धन्यवाद.